नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे का माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, एक सरप्राईज होतं की मी टर्कीला 2 दिवस थांबतोय. तर मी तुम्हाला टर्की शहर फिरवेल. आताच मी टॅक्सी घेतली आणि एक तर त्यांना पण इंग्लिश येत नाही, मला टर्किश येत नाही. तर खूप धमाल होते ॲक्च्युली. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल माझा, मी पोहोचलो भारतात, बट तुम्हाला सेपरेट ब्लॉग दाखवायचा होता. त्यामुळे मी आता टर्कीचे ब्लॉग्स टाकणार आहे याच्या पुढे. तर चला मस्त धमाल करूया आणि मी तुम्हाला दाखवतो की टर्की हे शहर कसं आहे. एकदम म्हणजे पुरातन काळातलं जे राजे महाराजे होते, एकदम एन्शियंट वर्ल्डमध्ये. तुर्की खूप जुनं काय म्हणतात, तुर्कीचे राजे महाराजे खूप फेमस होते. तर खूप साऱ्या गोष्टी फिरणार आहे, खूप जास्त धमाल करणार आहे आपण. तर आता खूप थकलो आहे, जास्त बोलत नाही, तुम्हाला आता नजर दाखवतो. लेट्स गो. Good driver on the tourism taxi, club, hotel, restaurant. हा. On your, this is good. Relax. सो आय केम टुडे मॉर्निंग 7 o'clock Huh? फ्रॉम USA. Yeah. तर तुम्हाला चांगली क्लब सांगतो मित्रांनो की मी पहिले इकडे जाणार होतो. तो बोला तो चांगला नाही आहे, तो दुसरीकडे जा. म्हटलं ठीक आहे, आता याला जास्त माहिती आहे, लोकल आहे. तो हॉटेलला मला वेगळं बोलला, हा वेगळा बोलतोय. तर बघू काय नेमकं काय खरं आहे. तो दुसरा क्लब होता, अरेबिक क्लब होता, आणि हा थोडा वेगळा आहे. तर मित्रांनो, आपण आता तस्किम एरियामध्ये चाललो आहे. तर तिथे क्लब्स आहे. तर मला टर्कीमधले क्लब एक्सप्लोअर करायचे होते. आणि तिकडे शॉपिंगचं हे पण आहे, मला परफ्यूम आणि ते खूप काय काय घ्यायचं आहे. तर मला तो हॉटेलवाला बोलला तिथे तू जाऊ शकतो, तिथे भारी भारी एरिया आहे. तर म्हटलं चला तिकडे जातो. आणि ऑन द वे तुम्हाला जे पण भारी भारी दिसेल ना, की काहीतरी युनिक दिसतंय आपल्या महाराष्ट्रापेक्षा भारतापेक्षा काहीतरी वेगळं आहे, ते नक्की तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला माझ्यासोबत. ट्रॅफिक जर बघितली मित्रांनो, सेम म्हणजे इंडियाचीच मला आठवते. कुठून पण कशा पण गाड्या घालतात. असं तुम्हाला अमेरिकेमध्ये अजिबात दिसणार नाही मित्रांनो. Hi. Outside. Sorry? There. Here. Thank you. Say hi to my public. Hola. Hi, merhaba. सो मित्रांनो, आम्ही आता अशा हॉटेलमध्ये आलो आहे, इथून सर्व इस्तांबूलचा नजारा दिसतो. तुम्हाला दाखवतो मी, एवढं भारी वाटतंय ना. सो इथून बघू शकता मित्रांनो तुम्ही, तिकडे आहे हाजिया सोफिया, इकडे पण हे मॉस्को आहे, हा मेन ब्रिज इथला. सो हे पूर्ण डाऊनटाऊन आहे. इथे नवीन सिटी आहे इस्तांबूलची आणि इथे जुनी आहे.
लेट्स गो ब्रदर. शेअर्स. चेस्ट टू इस्तांबुल. मित्रांनो हा मला आता शिकवतोय. आम्ही क्लबमध्ये जाणार आहे तर सांगणार आहे की कसं बोलायचं टर्किशमध्ये. तो हॅलो मराबा. Merhaba. मराबा. Nasılsın? Nasılsın? Teşekkür ederim. Şükran. Şükran. हाऊ आर यू? Keyif hal. Keyif hal. हाय. Hal. Hal. Keyif hal. केफ हाल. Elhamdülillah. Elhamdülillah. के हाव अल्हम्दुलिल्लाह. तर मित्रांनो आता आपण इथल्या टर्किशच्या लोकल रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. तर मी लॅम्प कबाब ऑर्डर केले. तुम्हाला दाखवतो की टर्कीमध्ये हॉटेल कसे असतात. प्रॉपर मेन इस्तांबुल सिटीमध्ये हॉटेल आहे. मी जिथे राहतो आहे ना माझ्या जवळच हे हॉटेल होतं. मी झोपलो आणि आता इकडे आलो आहे खायला. तर चला तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली टर्कीचं जेवण कसं असतं. सो हे रेस्टॉरंट आहे. मी स्पार्कलिंग वॉटर मागितलं होतं. लेट्स सी कसं दिसतं आता हे. सो इथे तुम्ही बघितलं ना मित्रांनो, तुम्हाला मेन्यू दाखवतो कोणते कोणते टर्किशचे. सो सर नॉनव्हेज मेन्यू येते. मोस्टली कबाब आणि कोणतरी इथे फेमस असतात. इथे सर्व स्वीट्स आहे. सो इथं असा काहीतरी ब्रेड दिला आहे मित्रांनी यांनी. आणि हे आय थिंक ऑलिव्ह आहे. ऑलिव्ह आणि चीज दिलं आहे इथं. आपली ऑर्डर आली आहे. हे मी लॅम्प कबाब मागितलं आहे. त्याच्यासोबत त्यांनी फ्राईज आय थिंक होते डाळ दिली आहे. हा असा ग्रिल ओनियन चटणी ब्रेड आणि मी स्पार्कलिंग वॉटर घेतलं आहे. चला खाऊया. तर मित्रांनो मी जे आता ते खाल्लं एवढं पण काय भारी नव्हतं. खूप ड्राय होतं. त्यांच्या जेवणाची आपल्याला सवय नसल्यामुळे मित्रांनो खूप असं कसतरी होतं. माझ्या पोटच भरलं नाही. आता ते कॉम्प्लिमेंटेड टी आणि बकलावा नावाची यांची मिठाई ती देणार आहे. मग ती दाखवतो कशी दिसते. तर मित्रांनो बकलावा मिठाईचा प्रकार आहे हा. आणि मित्रांनो टर्किश टी दिला आहे. असा कोरा चहा देता मित्रांनो आहे टर्किश चहा म्हणून. खूप फेमस आहे टर्कीचा चहा. तर मित्रांनो माझं टोटल बिल झालं एका कबाबचं $38. म्हणजे किती 8-24 $2600 आणि काय चवाचं नव्हतं ते. त्यामुळे टर्किशमध्ये मी ऐकलं स्ट्रीट फूडच जास्त खाता. त्यामुळे मी उद्यापासून आता स्ट्रीट फूडच खाण्याचा ट्राय करणार आहे. तर आपल्या इंडियासाठी इथे पण ट्रॅफिक आहे ते बघू शकता. लिटरली इथे वॉक करायला भीती वाटते एकदम. सुलतान अहमद नू हॉटेल मित्रांनो हे माझं हॉटेलचं नाव. एकदा पाऊस पडलाय सटकायची भीती वाटते मला. आणि एकदम बारीक बारीक बोळा आहे तुम्ही बघू शकता. हॅलो ब्रदर. I want to extend for one night.
that Hagia Sophia? Hagia Sophia? Yok. No? Bura cami, Fatih Cami. Hagia Sophia ora. Oh, there? Gördün? Which one? Yukarıdaki. This one. Yukarıda bak minare gösteriyor ya. Oh, okay. Oh, this one. Okey. Bura Yavuz Sultan Selim. Oh, this one. Nice. Burada trafik. Yeah. Berbat, perişan. Allah. Me came from America. So what is good food? Food, good food. Shawarma? Burada Uh-huh. problem. Problem? Yukarıda. Oh, पर्दा. इथे एक रेस्टॉरंट आहे, इथे चेक करतो. ॲक्च्युली हॉटेलचा एरिया नाही मित्रांनो, त्यामुळे इथे स्ट्रीट फूड भेटणं मुश्किल आहे. बट बघू तरी आपण इकडे कुठं काय भेटतं का. तर मित्रांनो, इथल्या तुर्कीच्या लोकांना 90% लोकांना इंग्लिश नाही येत, सर्व तुर्कीमध्येच बोलतात. त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं, एक तर एक्झॅक्टली समजत नाही त्यांना मी काय बोलतोय आणि ते काय बोलतं ते मला समजत नाही. इथे ॲक्च्युली एवढे रेस्टॉरंट आहे मित्रांनो, सापडत नाही कुठे जाऊ, कारण कुठेच गर्दी दिसत नाही आहे. कारण चांगल्या रेस्टॉरंटमध्ये बऱ्यापैकी गर्दी असते. हे जरा खूप जास्तच भारीतलं वाटतं. बट लेट्स ट्राय. हॅलो. Uno. Thank you. Thank you. Oh, you know English? Turkish? Uh-huh. Turkish? Evet. Oh, no English? İngilizce. Oh, okay. Me, YouTube. YouTube? Yeah. Me YouTuber. Yeah. Sen YouTube. Yeah. Thank you. तर मित्रांनो, तिला ॲक्च्युली इंग्लिश येत नव्हतं, तिला टर्किश येतं. सो तुला ते सांगतो, तू यूट्यूबवर येते. सो इथले लोक खूप फ्रेंडली आहेत. काही लोक स्ट्रीट स्मार्ट पण आहे, गोड बोलतात, पण काही खरंच चांगले लोक आहेत. तर ते बघून खूप भारी वाटतं. तर आता मी ऑरेंज ज्यूस मागितला आहे आणि शॉर्मा आणि स्वीटमध्ये इथे बकलावा खूप जास्त फेमस आहे. सो इथे मित्रांनो मी हा शॉर्मा ऑर्डर केला आहे. तर प्राईस दिला आहे राईस आणि सॅलॅड, इथं ब्रेड, हे चिकन सूप, हे ऑलिव्ह ऑइल आणि ऑरेंज ज्यूस आणि हे पाणी. तर चला खाऊया.
मित्रांनो हा आहे हागिया सोफिया. 1500 वर्ष जुना मित्रांनो. मला ॲक्च्युली इतिहासाच्या गोष्टी बघायला खूप भारी वाटतं. मी जेव्हा शाळेत पण होतो ना इतिहास, जेव्हा इतिहासाचा तास राहायचा तेव्हा मला स्टोरीज ऐकायला खूप आवडायचं. पण आता जेव्हा या गोष्टी अशा बघतो ना एवढं भारी वाटतं. तर आता मध्ये चाललो आहे आणि तुम्हाला दाखवतो मध्ये कसं दिसतं. त्यांचे आय थिंक पुराण वाचतं वाटतं ते. आय एम नॉट शुअर. सो इथे सर्व मित्रांनो शॉपिंगची दुकान आहे साईडलाच. तर मी ॲक्च्युली बॅक साईडला गेलो होतो ब्ल्यू मॉस्कला. आपल्याला हागिया सोफियाला जायचं आहे, तर त्या साईडने जावं लागणार आहे. हळूहळू थंडी वाढते. सकाळी उठलो तेव्हा एवढी थंडी नव्हती. आता जॅकेट घातलं तरीसुद्धा खायला थंडी वाटते, कारण जवळच ॲक्च्युली नदी नाही यांची. सो त्याच्यामुळे एकदम थंड वारे चालू असतात. तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच एंड करतो. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे की 1500 वर्ष जुनं चर्च कसं दिसतं. तर तुर्कीमध्ये खूप सारे जुने जुने चर्च आता आपण जिथे चाललो आहे. तर पुढचा ब्लॉग नक्की बघा, तो मी लवकरच टाकेल. आणि खूप सुंदर असं चर्च होतं, खूप जास्त जुनं होतं. तर अजून साऱ्या वेगवेगळ्या फूड डिशेस पण मी इथे ट्राय केल्या आणि इथं लोकांना काही प्रश्न विचारले ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये टाकतो. तर बघत राहा निखिल USA आणि काळजी घ्या. बाय.